हे हॅलो एव्हरीवन, मी आहे स्वाती अँड वेलकम टू डे 6 इन आर 30 डेज ऑफ केक जर्नी. आणि आज आहे आपला डे 6 आणि डे 6 प्रमाणे आज आपला आहे स्पॉन्ज, ते पण स्क्रॅचपासून कसे बनवतात ते पाहण्याचा दिवस. आणि मी तुम्हाला दाखवते असाच परफेक्ट 1 kgचा स्पॉन्ज स्क्रॅचपासून कसे बनवायचा. आणि तुम्ही पाहू शकता केक हा किती स्पॉन्जी आणि परफेक्ट 8 इंचचा 1 kgचा हा स्पॉन्ज बनवून रेडी मी केलेला आहे. आणि हा स्पॉन्ज बनवण्यासाठी व्हिडिओ एंडपर्यंत बघा आणि मला कसा झाला आहे तो कमेंट करून सांगायला विसरू नका. त्या अगोदर आपल्याला सर्वात अगोदर आपल्याला OTG तुमचं हे प्रीहीट करायला ठेवायचं आहे आणि नंतर तुम्हाला जायचं आहे केक बनवायला. तर बोलमध्ये तुम्हाला ड्राय इन्ग्रेडियंट्स अगोदर घ्यायचे आहेत. तर त्यामध्ये मी 1.5 कप मैदा घेतला आहे. ग्रामच्या हिशोबात पाहाल तर 230 किंवा 220 ग्राम हा मैदा असेल, पण मी तुम्हाला कपच्या हिशोबात सांगते जेणेकरून तुम्हाला अगोदर मेजरिंग वेइंग स्केल तुम्ही नाही घेतलात आणि फक्त कप्स आणि हे घेतलात तरीही चालेल. बाकीचे सर्व इन्ग्रेडियंट्स मी खाली दिलेले आहेत. सेम तशाप्रमाणे तुम्हाला घेऊन अगोदर ड्राय इन्ग्रेडियंट्स सगळे व्यवस्थित मिक्स करून साईडला ठेवून द्यायचे आहेत. त्यानंतर सेकंड बोलमध्ये तुम्हाला वेट इन्ग्रेडियंट्स घ्यायचे आहेत. त्यामध्ये तुम्हाला कर्ड घ्यायचं आहे. कर्ड थोडं थिक घ्याल तर खूप अजूनही चांगला केक होईल. माझ्याकडे वेळ नव्हता म्हणून मी तुमच्यासाठी फक्त पटापट केक बनवून दाखवला आणि तरीही तो खूप सुंदर झाला आहे. त्यामध्ये 1 कप शुगर मी ॲड केली आहे आणि शुगर पूर्ण मेल्ट होईपर्यंत तिला मिक्स करायचं आहे. त्यानंतर ड्राय इन्ग्रेडियंट आहे ते तुम्हाला मस्त सिव्ह करून घ्यायचे. चाळून घेतल्यानंतर तुम्ही पाहू शकता त्यामध्ये जे काही जे गाठी वगैरे होत्या त्या सगळ्या साईडला मी काढल्यात. त्यानंतर थोडं साहित्य, थोडं ड्राय इन्ग्रेडियंट्स हे वेट इन्ग्रेडियंट्समध्ये टाकायचं आहे. व्हॅनिला एसेन्स टाकायला विसरू नका, मी ते व्हिडिओमध्ये शॉर्ट घ्यायला विसरली होती. त्यानंतर तुम्हाला ते मिक्स करायचं आहे. जास्त ओव्हरबीट करायचं नाही आहे, त्याने केक हा थोडा हार्ड होतो. एवढं मिक्स होईल एवढंच बीट करायचं आहे, मिक्स करायचं आहे. त्यानंतर त्याला तुम्हाला 45 मिनिटसाठी 180 डिग्री किंवा 170 प्रत्येकाचं OTGचं टेम्परेचर थोडं खालीवर असतं. माझं 180वर 40 मिनिट्समध्ये 1 kg रेड हा परफेक्ट रेडी होतो. तुम्ही तुमच्या OTGचं टेम्परेचर अगोदर पहा, पण मोस्ट ऑफ मीन्स 100% OTGमध्ये 170 ते 180च्याच टेम्परेचरवर केक रेडी होतो. आणि बघू शकता किती परफेक्ट हा स्पॉन्जचं बॅटर दिसतं आणि असंच कन्सिस्टन्सी हवी आहे. मिल्क जास्त यूज करू नका, कमी व्हा. त्यानंतर टीन मी ग्रीस करून घेतलेला आहे. तुम्हाला ऑइल लावून किंवा बटर लावून टीन ग्रीस करून त्यावर थोडा मैदा असा स्प्रिंकल करून घ्यायचा आणि चारी बाजूनी तो मैदा असा फिरवून घ्यायचा आहे, जेणेकरून तुमचा स्पॉन्ज टीनला चिकटणार नाही. किंवा बटर पेपर टाका. 30 डेजची पूर्ण जर्नी पाहिल्यानंतर तुम्हाला बटर पेपर पण टाकायला कोणत्या ट्रिक्स अँड टिप्स यूज करायच्या मी ते दाखवेलच हळूहळू. पण त्या अगोदर हे सर्वात इझी मेथड्स मी दाखवते की जेणेकरून तुमच्याकडे काहीही अवेलेबल नसेल तरीही तुम्हाला काहीही केक बनवण्यास प्रॉब्लेम येऊ नयेत. आणि माझे व्हिडिओ तुम्हाला कसे वाटतात हे कमेंट करून सांगायला विसरू नका. आणि तुम्हाला काही बघण्याची इच्छा असेल तर तेही मला तुम्ही कमेंट करून कळवा. त्यानंतर तो केक मी बेक करायला ठेवला आणि भेटूया डे 7मध्ये. डे 7मध्ये मी तुम्हाला सेम केक हा कट करून दाखवेल किंवा ह्याच केकवर फिनिशिंग कशी करायची, क्रमकोट कसा करायचा, ह्या सर्व गोष्टी मी डे 7पासून पुढे दाखवेल. तर भेटूया डे 7मध्ये. बाय. थँक फॉर वॉचिंग.